नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्ही कितीतरी वेळा असं ठरवलं असेल की बस आता उद्यापासून लवकर उठायचं, पण ते जमलंच नाही। काळजी करू नका, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। तुम्हाला माहितीये का, इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजीच्या एका अभ्यासानुसार भारतात लवकर उठणारे लोक त्यांच्या कामात अधिक प्रोडक्टिव्ह आणि समाधानी असतात। शिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी केलेल्या अभ्यासात असं आढळलं की नियमित लवकर उठणाऱ्या व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार आणि चांगलं मानसिक आरोग्य दिसून येतं। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी 4 वाजता उठल्यानं तुमच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे 5 फायदे होऊ शकतात। आणि हो, मी तुम्हाला 3 सोप्या पद्धती देखील सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही लवकर उठण्याची सवय लावून घेऊ शकता। मित्रांनो, तुम्ही जर जगातील अनेक यशस्वी लोकांचं आयुष्य पाहिलं तर त्यांच्यामध्ये एक समान गोष्ट दिसून येईल, ती म्हणजे लवकर उठण्याची सवय। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रतन टाटा, टाटा ग्रुपचे माजी चेअरमन मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन टिम कुक, ॲपलचे सीईओ आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे सर्व 4 वाजता उठतात। त्यांच्या यशात या सवयीचा खरंच खूप मोठा वाटा आहे। चला तर मग सुरू करूया। पण त्या अगोदर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक संधी देत आहोत। आम्ही एक गिव्हअवे करत आहोत, ज्यामध्ये द मिरेकल मॉर्निंग हे पुस्तक आम्ही एका लकी विजेत्याला देणार आहोत। या गिव्हअवे मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि व्हिडिओवर एक छान कमेंट करायचे आहे। या व्हिडिओला 1000 व्ह्यू पूर्ण होताच आम्ही विजेत्याचं नाव घोषित करू। चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात सकाळी 4 वाजता उठल्याने तुम्हाला कोणते कोणते फायदे होऊ शकतात। नंबर 1, स्वतःसाठी अधिक वेळ। मित्रांनो, सकाळी 4 वाजता उठल्यावर तुम्हाला इतर लोकांपेक्षा अधिक वेळ मिळतो। अभ्यासानुसार लवकर उठणारे लोक त्यांच्या दिनचर्येत साधारण 1 ते 2 तास अधिक वेळ मिळवतात। या अतिरिक्त वेळात तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी काम करू शकता, जसं की एखादं नवीन कौशल्य शिकणं, एक छान पुस्तक वाचणं किंवा तुमच्या ध्येयासाठी काम करणं। मित्रांनो, सकाळचा वेळ हा खूप शांत वेळ असतो, त्यामुळे तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करणं आणि तुमच्या विचारांना विकसित करणं खूप सोपं जातं। यावेळेस तुम्ही तुमच्या विचारांना स्पष्टपणे आणि योजनाबद्ध पद्धतीने समोर आणू शकता। नंबर 2, विचारांना स्पष्टता। मित्रांनो, सकाळच्या शांत वेळेत तुम्हाला विचार करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो। एका अभ्यासानुसार सकाळी लवकर उठणारे लोक 25% अधिक स्पष्टता आणि निर्णय घेण्याची क्षमता अनुभवतात। या शांत काळात तुमच्या मनात कोणताही गोंधळ नसतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने योग्य निर्णय घेऊ शकता। तुम्हाला आजच्या दिवसात काय करायचं आहे, कोणते निर्णय घ्यायचे आहेत याचा शांतपणे विचार करता येतो। विचारांना स्पष्टता आल्याने तुम्ही अधिक प्रभावी काम करू शकता आणि तुमच्या मनात अनावश्यक ताणही येत नाही। नंबर 3, व्यायामासाठी वेळ। मित्रांनो, सकाळी लवकर उठल्यावर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतो। अमेरिकन काउन्सिल ऑफ एक्सरसाइजच्या अभ्यासानुसार नियमित व्यायाम करणारे लोक 40% अधिक ताजेतवाने आणि ऊर्जा अनुभवतात। सकाळच्या ताज्या वातावरणात व्यायाम केल्याने तुमचं शारीरिक आरोग्य सुधारतं। नियमित व्यायामामुळे हृदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो, स्नायू मजबूत होतात आणि मानसिक स्वास्थ्यही सुधारतं। मित्रांनो, व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचं रसायन तयार होतं, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि सकारात्मकता जाणवते। या ऊर्जेच्या भरात तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता। नंबर 4, दिवसाची प्रभावी सुरुवात। मित्रांनो, दिवसाची सुरुवात शांतपणे आणि नियोजनपूर्वक करणं खूप महत्त्वाचं आहे। एका अभ्यासात हे समोर आलं, लवकर उठणारे लोक 30% अधिक प्रोडक्टिव्ह असतात। सकाळी उठल्यावर तुम्हाला दिवसभराचं नियोजन करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो। तुम्ही शांतपणे विचार करून कोणती कामे महत्त्वाची आहेत, कोणत्या कामावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे हे ठरवू शकता। यामुळे तुमचं वेळेचं व्यवस्थापन सुधारतं आणि तुम्हाला प्रत्येक कामाला योग्य वेळ देणं सोपं जातं आणि अनावश्यक ताणही कमी होतो। यामुळे तुमचं मन शांत राहील आणि तुम्ही दिवसभराच्या कामासाठी उत्साही आणि तयार राहता। नंबर 5, मानसिक स्वास्थ्य। मित्रांनो, सकाळची वेळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। एका अभ्यासानुसार ध्यान आणि योगा करण्याने मानसिक ताण 50% कमी होतो। सकाळच्या या शांत वेळेत तुम्ही ध्यान, योगा किंवा वाचनासारख्या गोष्टी करू शकता। हे केल्याने तुमचं मन ताजं होईल, तसंच शांतही राहील। विचारांना शांत करायला मदत होईल आणि तुम्हाला दिवसभर उत्साही आणि सकारात्मक राहायला प्रेरणा मिळेल। नियमित ध्यानामुळे तुम्ही अधिक एकाग्रता साधू शकता, ताण व्यवस्थापित करू शकता आणि मानसिक स्पष्टताही वाढवू शकता। हे सगळं बरोबर आहे, पण या फायद्याचा लाभ घेण्यासाठी लवकर उठायला पाहिजे
आणि ते तर आम्हाला अजूनपर्यंत जमलेलं नाहीये असंच विचार करताय ना, काळजी करू नका. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 3 पद्धती सुद्धा सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला लवकर उठायला मदत होईल. नंबर 1, अलाराम दूर ठेवा. मित्रांनो, अलाराम तुमच्या पलंगापासून दूर ठेवा. हा एक साधा पण एक खूप प्रभावी उपाय आहे. जेव्हा तुम्ही अलाराम बंद करण्यासाठी उठता तेव्हा तुमचं शरीर जागं होतं, तुमचं मनही जागं होतं. उठल्यावर तुमचं शरीर सक्रिय होतं, ज्यामुळे तुम्हाला लवकर उठायला मदत होते. अलाराम बंद केल्यानंतर शक्यतो तुम्ही परत झोपण्याचा विचार करत नाही, त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या दैनंदिन कामांना अधिक उत्साहाने आणि ऊर्जेसह सुरुवात करू शकता. यामुळे पुढच्या वेळी तुमचा अलाराम सेट करताना हे लक्षात ठेवा की त्याला तुमच्या पलंगापासून दूर ठेवायचे आहे. नंबर 2, झोपण्यापूर्वी पाणी प्या. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी किमान 2 ग्लास पाणी पिणं उत्कृष्ट उपाय आहे. हे एक साधे हायड्रेशनचे तंत्र आहे ज्यामुळे तुमचं शरीर योग्य रीतीने काम करू शकतं. द जर्नल ऑफ हायड्रेशन मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवली गेल्यास तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते, ज्यामुळे तुम्ही सकाळी अगदी ताजेतवाने आणि जागरूक वाटता. पाणी पिल्याने शरीरातील झोपेच्या हार्मोन्सवर परिणाम होतो, जसं की मेलेटोनिन, ज्यामुळे लवकर उठण्याची प्रेरणा मिळते. नंबर 3, 5 सेकंद रूल वापरा. मित्रांनो, 5 सेकंद रूल हे एक सोपं तंत्र आहे ज्याला वैज्ञानिक आधार आहे. अलाराम वाजल्यानंतर लगेचच तुम्हाला 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने मोजायचे आहे. हे करण्याने तुमच्या मनावर चांगला परिणाम होतो. हे तंत्र तुमच्या निर्णय घेण्याची आणि क्रिया करण्याची क्षमता सुधारतं. अलाराम वाजल्यानंतर उलट मोजणी करणे तुम्हाला लगेच उठवण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे तुम्ही झोपेच्या आळसातून लवकर बाहेर येऊ शकता. संशोधनानुसार या तंत्राने तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी गती मिळते. त्यामुळे या तंत्राचा वापर तुम्ही लवकर उठण्यासाठी करू शकता. तर मित्रांनो, या 3 पद्धतीचा वापर करून तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेऊ शकता, ज्यामुळे तुमचं जीवन अधिक यशस्वी, आनंदी आणि प्रोडक्टिव्ह होऊन जाईल. लवकर उठण्याची सवय लावल्याने तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने अधिक कार्य करण्याची संधी मिळेल आणि प्रत्येक दिवशी तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल. या व्हिडिओमध्ये एवढंच. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द मिरॅकल मॉर्निंग हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.